लाख. आता हे नेहमी ह्यांचीच फक्त लाभ पडतात. करा अजून करा, शाह बागदी ढुंगराची साला जाईपर्यंत करा, आमचा काही कमी होत. पण आज बघा म्हणजे ते एवढं गांगारलं, एवढं भांबावलं की ते प्रतिस्पर्धी शाहिराला ही पद्धत आहे, प्रतिस्पर्धी शाहिराला समोरच्या शाहिरानं मुजरा करायचा ते विसरलं. त्यांना आता काय म्हणू, हे लय मोठे शानभाऊ आहे. पण दुसरा मुद्दा, जर मी खोटं बोललो, बघा मित्रांनो, जर मी खोटं बोललो, अरे पण गेलो बारी करणार, माझ्या बारीत माझी 3 गाडी झाल्यानंतर ती लाईट गेली. तुम्ही जर खरा तुमचा नाना होता तर तुमच्या बारीत ती यायला तरी पाहिजे होती, बरोबर ना? आता काहीतरी लिंबू होते फिरवलं तुम्हीच. असं नाही बा, मी असं नाही म्हणत, पण मी जर खोटं बोललो तर माझी अर्धी बारी झाल्यानंतर ती लाईट गेली, तुमचा पैसा खरा होता, म्हणजे माझ्या बोलण्याचा आणि त्या लाईटीचा काही संबंध आहे का? म्हणजे माकड काय म्हणतो, आणि आपला एकच राजेश बुवा, खोटा बोलायचा, कॉपी करायची. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता नाही ते मरतात बिचारे स्वतः पटनाखाली, पोवाला घेऊ कुठं. आणि ह्या माणसाची कॉपी मी केला आणि तुमचा कालीच पण आपला कालाच आहे सगळा, आहे ना? मी जर खोटा होतो तर लाईट गेली, तुम्ही खरं होतं लाईट यायला हवी होती, म्हणजे तुमचा पाय पण खाली काला, आहे ना? माणसाला पाय किती असतात आणि तिसरा पण काला, आहे ना? आता सांगतो मी, आता सांगतो विकास शेठ, कॉपी करायची या जीएसटी बीएसटी तुम्हाला काय हवे तशी घ्या. आणि म्हणून मित्रांनो बोवानी सुंदर बारी केलेली आहे, बरोबर आहे ना? आता आजचा त्यांचा नेम पण सरळ आहे ना? नेम पण सरळ आहे आणि मेड पण सरळ आहे. नाहीतर मी जर आज ते वाकडे शिरला असतं तर मी पण निश्चित अगदी, पण ऐका विषय पहिला, आहे ना? बघा काय म्हणतं, अरे हा काला कावला, बघा तुम्हाला झोपा नाही आल्या, नाही तर मी आपला म्हणा त्याचा रातभर केला आणि म्हणजे पोराडो असं मी बुवा रातभर आपला भारी करतो आणि झाला डोक्यात तुमच्या काही शिरायचं नाही, असं म्हणतोय. हा म्हणून म्हणतो ऐका, अरे हा काला कावला रणात गावला, याला धरलाय तडकात. बघा विषय का विषय, वडाची साल वांग्याला लावणार. आज मात्र त्यांनी पण टायमिंग बराच घेतलेला आहे, आपल्याला पण आज कोंबडा आरवायचा सण. आता विषय काय झालाय, घरात प्रत्येकाच्या गणपती आहे, तर उद्या पण आमची बारी आंबवलंच आहे. बोल आज वस्ती केली असती पण घरात बाप्पा आहे, जाऊन यायला झाला तरी चालेल. म्हणून म्हणतो अरे हा काला कावला रणात गावला, याला धरलाय तडकात. अरे काय हाय तुझी अवकात. पंकज दादा हे तुमचा लय कौतुक करतो लय. अरे पंकज भाई तुला बघितलं असा तसा मेला वाद्यास गावला बुवा भारी करणार. कुठं म्हणतोय हा काला कावला रणात गावला, याला धरलाय तडकात. काय हाय तुझी अवकात. बघा अरे काय हाय तुझी अवकात, तोंड घालतोस नरकात. विषय कसा आहे बघा, विषय कसा आहे बघा. भगवंताचा अमृताचा स्रोत, भगवंताचा अमृताचा स्रोत मृत्यू लोकामध्ये एका ऋषीमुनीच्या माध्यमातून पाठवला होता. आणि तो अमृताचा स्रोत त्या ऋषीमुनीने पाठवला असताना एका कावळ्यानं तो स्रोत अपवित्र केला, म्हणजे त्याला चोच मारली. आज बघा 365 दिवसांपैकी 364 दिवस कावड्याचा तोंड कुठं, नरकात. नरकात त्याचा तोंड आहे, फक्त त्याला मान एकाच दिवशी काव काव आला आहे तो, नाही तो आहे ना. आता बुवा म्हणतील सारखा काला काला म्हणतो, तुम्ही रंगान काला होता ते माझा दोष नाही ना. म्हणून म्हणतोय हा काला कावला गावला, काला कावला रणात गावला, काय हाय तुझी अवकात, काय
पवित्र केलास होता पवित्र केलास होता अपवित्र केलास होता काही कुणाची भेटली शपथ तू भोगत होत त्याप्रमाणे तो भोगत होता त्याप्रमाणे तो भोगत होता 364 दिवसाच्या तू पडलास फरकात 364 दिवसाच्या तू पडलास फरकात काय बाई तुझी अवकात तोंड घालतोस नरकात काय बाई तुझी अवकात तोंड घालतोस नरकात हाय काय तुझी अवकात तोंड घालतोस नरकात हाय काय तुझी अवकात तोंड घालतोस नरकात महाकाल गावना रणात गावना महाकाल गावना रणात गावना या धरलाई नरकात हाय काय तुझी अवकात तोंड घालतोस नरकात हाय काय तुझी अवकात तोंड घालतोस नरकात हाय काय तुझी अवकात तोंड घालतोस दुसरा मुद्दा ते मगाशी काय म्हणत म्हणाले बघा की म्हणतात 3 बाऱ्या म्हणतात माझ्याशी चांगले केला बरोबर आहे ना आणि 4थ्या बारीत परवानीच तुमची घेतो फक्त तुम्ही थांबायचं आहे अर्धवट बारी सोडून जायचं नाही हा म्हणून सांगतोय ते काय म्हणालं की 3 बाऱ्या माझ्याशी चांगले केला आणि 4थ्या बारीत इंजेक्शन त्याला सकाळी दिला म्हणजे बघा विषय काय असतो बघा मित्रांनो आमच्या दोन्ही पण बुवांच्या बाऱ्या युट्यूबला आहेत तुम्ही वडद हसोची बारी ऐका हे जर असं म्हणत असतील की ती बारी मी राजेश बॉसवर सरस केली तर आजपासून हा शक्ती तुला मी सोडून दे अहो झालंय कसं माहितीये का तुम्हाला नेहमी जेव्हा यांचा माझा कार्यक्रम लागतो ना त्या वेळेस छातीला बोट लावून सांगतोय हा राजेश बॉ पण त्यांच्या मानगुटी बसतोय नाकापेक्षा मोठी होतो ह्याला जड आणि मग विषय काय होतो बघा तुरेवाल्याची दुसरी बारी म्हणजे शक्तीवाल्याला काय परत बारी करायला भेटत नाही मग नुसता तोंडाला भुकून त्याचा काय उपयोग आहे काय तुम्ही येऊन काय तो बोला गाण्यात बोला गाण्यात नाही तोंडानं हव करीन आणि तव करीन गांडवल्यानं कॉपी करायची दुसरा विषय ऐका दुसरा विषय ते असं काय म्हणतात माहितीये का म्हणजे त्यांची काय आता म्हणतात त्यांचं म्हणणं काय झालं माहितीये की जे शक्तीतुल्याचे बाकीचे भोवा आहेत ते येड आहेत सगळं आहे ना ते सगळं येड आहे म्हणजे त्यांनी शक्तीतुल्याची वाट लावलेली आहे हे फक्त एकटंच 12 महिन्याचं नाही हे 9 महिन्याचं नाही मित्रांनो हे 12 महिन्याचं आपण 9 महिने 9 दिवसाचं हे फक्त एकटंच 12 महिन्याचं ह्यांचा असा गैरसमज आहे दुसरा विषय काढा की शक्ती तुला बाकीच्या बुवांनी वाट लावले नाही फक्त तो शक्ती तुला सुधारवण्याचं काम आता हे करतायत म्हणजे बाकीचं खुलं हे तेवढं मोठं शान बरोबर आहे ना आता मला सांगा ना मित्रांनो जर एक शाहीर गणपतीमध्ये असेल दसऱ्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल जर यांच्यासोबत जर 4-4, 5-5 वाऱ्या करू शकतो तर ठेवणारं येडं काही माझ्यासोबत गाणारं येडं बघा मित्रांनो ते बघा कसं आहे माहितीये त्यांचा एक विनोदाचा भाग चांगला आहे त्यांचा विनोदाचा भाग चांगला आहे मी पण जर काय बोलायला गेलो तर मी बराच काही काय बोलू शकतो पण एक चौकट असेल आणि त्या चौकटीत राहून कार्यक्रम करणं ही राजेश बॉची खरी खासियत आहे आणि म्हणून हा विषय का बघा कथा ग्रंथात आहे की इथं नाही तुझी लायकी यातला कळतोय तुला काय फतरा बघा यातला कळतोय काय तुला फतरा अरे तुझं कारभारी असतील सतरा काय ना बोलानो अरे ह्याचं कारभारी असतील सतरा पण जातीचा हाय तू कारभारी असतील सतरा पण जातीचा हाय तू कारभारी असतील सतरा पण जातीचा हाय तू कारभारी असतील सतरा सगळं इंग्लिश भैयांच्या घरावर इंग्रज गेला होते सगळं इंग्लिश मध्ये काय हिंदीची पण वाट लावून टाकली आहे ना आणि बोल सगळं जा सजना तुझको भुला दिया चालला तुझको
आणि मुस्को मध्ये सगळा वाटून लावून टाकली त्या गाण्याचा पण. तुम्ही सुंदरच आहे ना बुवा, तुमच्याकडे सगळं चांगलं आहे ना, पण जे तेवढं येतंय ना तेवढं सगळं बोला तुम्ही. आणि म्हणून ऐका विषय, ऐका विषय असा आहे, कसं झालं माहितीये दामोदर बुवा, तुम्ही काय म्हणाल की मी रंगात जरी काला असलो तरी मी माणूस नाही चांगला आहे. पण बुवा माझा पण कलर काही तेवढा गोळा नाही, मी पण थोडासा कालाच आहे, पण रंगात पण मनाने मात्र बुवा चांगला आहे. बुवा लक्षात ठेवा, मी त्याच शरीराच्या मानगुटीवर बसतो ज्याला म्हणजे कसं माहितीये ना, ज्याला काय खतरा कळत नाही त्याच्याच मानगुटीने अगदी चांगला बसतो मित्र. आणि म्हणून ऐका विषय वरती लावा. मी है ना बघा, ते काय म्हणतात की जे चांगलं आहे त्यांना मी चांगलंच बोलतो. मित्रांनो मला एवढंच सांगा, म्हणजे खरं सांगा, म्हणजे असं जर खोटं असेल तर मी ते मागे पण करेन, पण मला खरं सांगा, तुम्हाला राजेश बुवाची गायकी आवडत नाही का हो? खरं असेल तर खरं सांगा, जर नसेल आवडत तर तुमचा आमचा काय वाद नाही, आणि गडी काय अजून वाद नाही. पण तुम्हाला राजेश बुवाची गायकी आवडते का नाही? नक्की ना, अगदी मनापासून ना. पण ऐका काय झाला विषय, मी यांच्यासोबत एक गाणं गायलं. मी का मग अशी काय म्हटलं की जी गाणी तुम्ही माझ्यासोबत गाता ती तुमची सुपर. याचं होतं कसं माहितीये, एक गाणं बारीक केली की दुसऱ्या वर्षी गाणं रेकॉर्डिंग करतात, आम्हाला केवढा धंदा नाही ना दादा, बरोबर आहे ना. पण यांच्यासोबत मी परवा गाणं गायलं, गाणं होतं आपल्या कोकणाचं. मी त्याला मुंबईपासून सांगतोय की हे गाणं त्याला खटकलंय जोरात, हेच गाणं त्यांच्या मानगुटी बसलाय, त्यांच्या उराव बसलाय, त्यांच्या काय म्हणतात त्याला काळजाव विकवायचा ढाक बसलाय त्या गाण्यामुळे. मी त्याला काय म्हटलं की परशुराम भूमी म्हणजे कोकण भूमी, हे मला पण माहिती आहे, तिचा निर्माण करता कोण आणि ती परशुराम भूमी निर्माण करण्याचं कारण काय हे मी त्याला मुंबईत विचारलं. बुवा भरकाटलं, त्यांनी काही सांगितलं नाही. पण बुवा आज तरी येऊन सांगा, आणि जोपर्यंत परशुराम भूमीचा निर्माण करता कोण तुम्ही नक्की सांगाल, पण ती निर्माण करण्याचं कारण काय हे जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी काय तुमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. मी माझं गाणं गायलं होतं ऐका. पहा सह्याद्रीचे डोंगर, दादा थोडासा आवाज वाढव ना मॉनिटरला. या देवादिकांचं माहेर घर, साक्ष देतो या समिंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, अहो कोकण एक नंबर. ह्या गाण्यात यांच्या काळजावर चढ पाडण्यासारखं कुठं काय आहे हो? पण कसं माहितीये काय, माकड काय मागाशी म्हटलं मी, माकड काय म्हणतो, जो काय आहे तेवढा आमचाच सगळा, चेटी खाली केवढी झाली तरी आमचाच लाल. पण ऐका विषय का, विषय का, अरे होईन राणा तुम्ही वर चढ, बघा होईन राणा तुम्ही वर चढ, असं घातलंय मी साकड. मारुती काय सांगतोय रावणाला, रावणा माझ्या सीतामाईला पळवून नेलंयस, पण आज मी माझ्या गुरुला सांगून आलोय त्या रावणावरती वरचढ होऊ नये आणि सीतामाईला अगदी सुखरूपणे तुझ्या समोर आणून ठेवेल. म्हणून म्हणतोय मारुती काय म्हणतोय रावणाला, होईन राणा तुम्ही वर चढ, असं घातलंय मी साकड. पण रावण मारुतीला काय म्हणतोय, मारुतीला काय म्हणला, अरे होईन राणा तुम्ही वर चढ, असं घातलंय मी साकड. आता मारुतीला बघितल्यावर रावण म्हणतोय, अरे तुझ्यासारखी आली माकड. बघा आता मी पण ह्या बोला म्हणतो, मी पण आता ह्या बोला म्हणतो, होईन राणा तुम्ही वर चढ. त्याचं कारण का माहितीये काय, त्याचं कारण आहे का, आमिर खानने बघा, आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे, बरोबर आहे ना. आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे, त्या बशीला शोभा देणारा तो पेला आहे, आणि यांच्या मानगुटीवर यांच्या नाकावर टिचुरवादी करणारा हा पक्क्या गुरुचा चेला आहे. बरोबर म्हणते, होईन राणा तुम्ही वर चढ, असं घातलंय मी साकड. रावण म्हणतोय, असं म्हणतोयस ना, मग तुझ्यासारखी आली माकड. आता मी पण बोला म्हणतो, अरे तुझ्यासारखी आली माकड, सांग माझं करते मी काय वाकड. तुझ्यासारखी आली माकड, सांग माझं करते काय वाकड. तुझ्यासारखी आली माकड, सांग माझं करते काय वाकड. तुझ्यासारखी आली माकड, काय माझं करते वाकड. होईन राणा तुम्ही वर चढ, असं घातलंय मी साकड. होईन राणा तुम्ही वर चढ, असं
हा दुसरा विषय आता गवळणी वरती सगळा काम बघा. त्यांनी माझी गवळणी गायली होती. शायरांनी त्यांचा त्या गवळणीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हा आता ते काय म्हणालं की जर चड्डी पिवळी झाली होती लंगोट तर तिथं जायचा कुणी कशाला. बरोबर आहे ना. आता हे काय म्हणाले त्यांच्या कटिंग मध्ये बघा भाऊ काय म्हणाले की म्हणतात कानाला म्हणतात गेली पिवली त्याच्या शेजारी जाऊन ही जेवली. असंच बोललं ना बुवा. असंच बोललं ना. मला वाटतं बहुतेक तुम्हाला पण झोपा आली आहे. हे काय म्हणालं की कानान पिवली तिथं ही जाऊन जेवली. बरोबर आहे ना. आता कानान पिवली कानान हे माझ्या गवळणीचा विषय होता. पण त्याच्या शेजारी ती जाऊन जेवली तिथं तुम्ही काय वास काढून आलो काय बघायला. काय जेवली. बरोबर आहे ना. काय आपला म्हणजे बोलायला काय नाही जुगवा करायला काय नाही कोणाचे साल वांग्याला लावायला काय नाही म्हणून आपला उगाच काहीतरी सांगतो बुवा. कसं माहितीये ना तुम्ही काय म्हणालं की मला वाटला होता आज मुंबई जोरात झोंबट झाला होता आज काहीतरी तुफान येईल बुवा. तुफान राजेश बुवाचा कधी येतो हे तुम्हाला पण माहितीये. आणि मगाशी म्हटलं ना ज्या दिवशी राजेश बुवाचा तुफान येतो त्या दिवशी तुम्हाला मला तुमचं कपडं फाडायला लागत नाही. तुमचं कपडं आपोआप निघतात बुवा. म्हणून सांगतोय ऐका. हा बुवांची गवळ का झाय येला का येला बुवांची गवळ का झालीस तू बैमान तुझं भरलं कुणी ग कान असं वाचा बोलून असं का घालतीस तू थैमान. ही बुवांची गवळ होती. आता बुवा तुम्ही माझ्या गवळणीला भाग दिला वाय वडाची साला वांगे लावले वाय आहे ना आपला जुबा केले वाय. आता मी पण तुमच्या गवळणीला भाग देतोय. भागाला भाग घ्या माणूस म्हणून म्हणतोय. माझं दही दूध तू खाऊन का सोडलं तुला इमान. माझं दही दूध तू खाऊन का सोडलं तुला इमान. का झालंस तू बैमान देवाया राधेने घातलं थैमान. का झालंस तू बैमान देवाया राधेने घातलं जास्त मित्रांनो तुमचा सर्वांचा वेळ घेणार नाही. एक फरमाईश मगाशी आलेली आहे ती फरमाईश या ठिकाणी घेतोय. चोरून लवकर सांडी दादाची फरमाईश आलेली आहे मित्रांनो. माझं गेल्या वर्षीचं गाणं चोरून पाहत पहिले गेल्या वर्षीचं आताही तुम्ही त्या गाण्याला या ठिकाणी मनावरती घेतलं. दादांची फरमाईश आलेली आहे की माझी गवळण जी मी 2 वर्ष गेल्या वर्षी रेकॉर्डिंग केली होती ती गवळण या ठिकाणी घेतोय. चोरून घेतोय आणि बारी माझ्या ठिकाणी संपवतोय. मला म्हणायचंय अरे देवांचा तू देव रे गाणा कसा नाही फुटला पाना. देवांचा तू देव रे गाणा कसा नाही फुटला पाना. गंध प्रेम प्रीतीचे पसरले रे काना. गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले तुझ्यासाठी बसले मी विसरले.
प्रेम प्रीती ते पसरले तुझ्यासाठी हसते दुसरी फरमाईश हे देखील गाणं मित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी आश्रमाने केलं म्हणून म्हणायचं आहे चोरू चोरून पाहत एक पाखरू गाणंच्या वरातीत माझ्या मनात वाजत दबल्या पावलांनी माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली दबल्या पावलांनी माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली यंदा गाव माझं नाव साजणीच्या उखाण्यात यंदा गाव माझं नाव साजणीच्या उखाण्यात चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणंच्या वरातीत माझ्या मनात वाजत आणि म्हणून आणि अजून तुम्हाला सांगतो भावा तुमचा आणि माझा काय भांडण नाही तुमची आणि माझी काय भावकीत कंदाल त्याला एक गाणं बोलू द्या हा एक जरा घ्या एक घ्या जरा त्यांची फरमाईश पूर्ण करा जे यावर्षी त्यांचा जो गण आहे मित्रांनो सुंदर या ठिकाणी गण आहे अगदी चांगला युट्यूबला चाललाय लोकांनी त्यांना चांगलं प्रेम दिलंय तर पंकज दादाला विनंती करतो पंकज दादा जरा तुम्ही पण कीबोर्डला यावरती तुम्ही कीबोर्डला या म्हणजे तेव्हा जरा बारीक येत आहे ना इकडे या पंकज दादा या असं आपल्या पण गोवाला काय दीड दोन तास करा आपल्याला पण मजा करायची या आता ह्यांना पण बारीक घ्या तुम्ही कीबोर्डला या लवकर पंकज दादा या सुटेल देह कधी तरी देवा मातीवर घेतू देण्या विसावा दिली समजला कोण ही वाणी बुद्धी दे तू गाण्या तुझीच गाणी बेसुर्या पंकजाला सुरावधी ठेवा बेसुर्या पंकजाला सुरावधी ठेवा गोड गीत भावे राजेशाच्या विपरी गोड गीत भावे राजेशाच्या विपरी वेडावले मान बाप्पा तुझा जाऊ मंद
अतिशय आयोजकांवरती जो या आयोजकांनी या कार्यक्रमाची संधी दिली त्या आयोजकांवरती या ठिकाणी एक शेवटचा मुकडा गातोय आणि माझी बाई या ठिकाणी संपवते म्हणून बघा या दिला बाबावरती अहो दरवर्षाचा मोठ्या हर्षाचा साली सोहळा विघ्नहराचा अहो दरवर्षाचा मोठ्या हर्षाचा साली सोहळा विघ्नहराचा माझ्या लाडक्या लंबोदराचा अहो माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया वाज परिवाराचा माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया वाज परिवाराचा लाडक्या लंबोदराचा भगवाने परिवाराचा लाडक्या लंबोदराचा भगवाने परिवाराचा दरवर्षाचा मोठ्या हर्षाचा दरवर्षाचा मोठ्या हर्षाचा साली सोहळा विघ्नहराचा माझ्या लाडक्या लंबोदराचा भगवाने परिवाराचा माझ्या लाडक्या लंबोदराचा भगवाने परिवाराचा गावाची आरहिवाशी लीन होत श्री चरणाशी मागणी आहे हे देव बाप्पाशी आशीर्वादावो पाठीशी या भक्ती भावा तुझी केली आहे सेवा या भक्ती भावा केली आहे सेवा साले सोहळा विघ्नहराचा साले सोहळा विघ्नहराचा माझ्या वाजे परिवाराचा सोहळा विघ्नहराचा माझ्या वाजे परिवाराचा दरवर्षाचा मोठ्या हर्षाचा साले सोहळा विघ्नहराचा माझ्या लाडक्या लंबोदराचा आणि म्हणून पुन्हा एकदा या संपूर्ण माझे परिवारासाठी मी आभार मानतो माझ्या रसिक प्रेक्षकांचे लाख लाख आभार मानतो एवढ्या उशीर होऊन देखील एवढ्या पावसातून आपण सर्वजण थांबलात तुमचे आभार मानतो ज्या पद्धतीनं मित्रांनो मला माझ्या वारीला सहकार्य केलं शाहीरना देखील असं सहकार्य लावू देत बोल पण एक सांगणार बोवा तुम्हाला काय कबड्डी खेळायचे तुम्हाला काय कुस्ती खेळायचे जर तुमची इच्छा असेल तर ही वारी झाल्यावर आपण वाटल्यास तो पण करू आणि म्हणून बोवा तुम्हाला पण शुभेच्छा देतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.